धन्यवाद देतो तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना। एखाद्या मुलीनं बोल बरं बेटा, सावित्रीबाई फुलेची जयंती किती तारखेची आहे? ये 3 जानेवारी। ये बेटा इकडे ये, क्या बात है, ये राष्ट्रपती पदावरती मला पोचली असती फुले सावित्री असते तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री असते तर मुलगी शिकली असती का? सरकारी हुद्द्यावर मला पोचली असती का? सरकारी हुद्द्यावर मला पोचली असती का? फुले सावित्री असते तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री असते तर मुलगी शिकली असती का? काय नाव तुझं ताई? प्राची। प्राची कोण्या वर्गात? प्राची 5th स्टँडर्ड। 5th। जानी जानी असतो इटिंग शुगर नो पप्पा। मी धन्यवाद देतो या कॉन्व्हेंट मुळे चांगला झालं भाऊ। लेकरू इंग्लिश टू इंग्लिश झाले ना। कोण्या 5th स्टँडर्ड ना बेटा? किती जानेवारी सावित्रीबाई फुलेची जयंती? 3 जानेवारी। 3 जानेवारी। त्या सावित्रीबाई फुलेच्या मुळे आपल्याला एवढं मोठं योगदान भेटलं पाहिजे। सावित्रीबाई फुलेची तू जयंती सांगितली, मी धन्यवाद देतो तुले। हे पुस्तक घे। तुले काय बनायचं आयुष्यात मोठं झाल्यावर? लायर। लॉयर। टाळ्या वाजवा तिच्यासाठी। धन्यवाद देतो। घे बेटा प्राची पुस्तक। तुझं काय नाव पूर्ण? प्राची प्रकाश खडसे। खडसे। धन्यवाद प्राची। माईक ठेव आणि बसून जाय बेटा। खूप मोठी लॉयर होय। लॉयर म्हणजे आजी वकील होते बरं। कुठे म्हणीन बाबा हा लॉयर कोण होय? ते बुड्या बाडेले की समजत नाही। आणि आता इंस्टाग्रामचं जग आहे। मी धन्यवाद देतो बाबा सर्व मायबापांना। अविनाश भाऊ आले काय? आज भाऊ आमचे शिवाजी विद्यालय महाविद्यालयाचे सेक्रेटरी व माजी जिल्हा परिषद सभापती अविनाश भाऊ जाधव इथं उपस्थित राहिले। टाळ्या वाजवा। आणि मी ताराचंद भाऊ सलामे आणि सतीश भाऊला विनंती करतो यांचं स्वागत करतील शाल शिरफळ देऊन। या सर मी धन्यवाद देतो। आणि आज मला आनंद झाला आमचे अविनाश भाऊ जाधव या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। या वर या सर, या दोघंही जण। आणि आपल्या गावचे सरपंच सुद्धा येतील। या सरपंच साहेब कुठे गेले? या पंधरेजी। मी धन्यवाद देतो। आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिले छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार होता हे डॉक्टर पंजाबराव देशमुखांची जी बरोबर आहे शिवाजी संस्था नाही, हे मामूलकर साहेबांची शिवाजी संस्था तशी शिक्षण संस्था पंजाबराव देशमुखांची बरोबर आहे ना। कृषी विद्यापीठ डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि हे आमदार साहेब माजी आमदार मामूलकर साहेबांची जी संस्था आहे श्री शिवाजी विद्यालय व महाविद्यालय। आनंद वाटला सर उपस्थित राहिले। बसा सर। धन्यवाद देतो मी। आणि आपण भजन करूया। जेले हात आहे ते भजनात टाळी वाजवतील। गोपाला गोपाला देवकी नंदन। बसा सर बसू द्या। ओ बसा, तुम्ही बसा ताराचंद भाऊ। मावसा ओके झाला कार्यक्रम। तुम्ही टेन्शनच घेऊ नका ताराचंद भाऊ। आता धडपड नका करू। मी प्रार्थना करतो सरांना सर्व मंडळींना आज या कार्यक्रमाचा तुम्ही मोसम बना दिया। मी धन्यवाद देतो सर्वांना। आणि पाठीशी उभे राहा, सहकार्य करा आणि एकजुटीनं राहा। आणि हा जातीयवाद डोक्यातून काढा। हा या जातीचा तो त्या जातीचा। सापाले असते कात तशी माणसाले असते जात। साप वारंवार कात बदलवते, माणूस जातीलेच धरून मरते। आणि तुम्ही इथं उपस्थित असलेले सर्वजण तुमच्या छातीवरती हात ठेवा, स्वतःले विचारा
मायच्या इमानानं स्वतःला एक प्रश्न विचारा की तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत असणारे तुमचे नातेवाईक, तुमचे सोयरे तुम्हाला भाव देतात काय? नाही देत. मग कोण्या जातीले धरून मरून राहिले तुम्ही? गट फक्त दोनच आहेत, जाता फक्त दोनच आहेत, एक श्रीमंत आणि दुसरे गरीब. गरीब गरीबच राहिला, श्रीमंत श्रीमंत होऊन राहिला. गरीबी तो खाने को मोहताज है और अमीरी तो चेहरों में सरताज है, और अमीरी तो चेहरों में सरताज है. यूं तो गरीबी को खाने को मोहताज है, और अमीरी तो चेहरों में सरताज है, और अमीरी तो चेहरों में सरताज है. एक तो चाहता है गरीबी हटे, एक तो चाहता है बाबा आपण पाहतो या जगात गरीब गरीब राहून राहिला आणि श्रीमंत श्रीमंत होऊन राहिला. कापसाचे भाव अंतर आले. मले वेळ सांगा, 11 वाजले, कीर्तन बंद करू काय? तू फुकट आला काय म्हणा? शानपणा करून राहिला काय? पैसे घेतले असतील ना? जरूर घेतले, पण अतिरेक केला नाही. पैसा नियमाने मिळविला, तो तारतम्याने खर्ची घातला. फक्त प्रार्थना करतो, ज्यांचं वय 60च्या वर गेलं हॅलो त्यांनी कीर्तन ऐकून दारू सोडायच्या भानगडीत पडू नाही. तुम्ही शिल्लक प्या, तुम्ही कोटा वाढवा. जे 60च्या वर गेले ते ना आजचं कीर्तन ऐकून दारू सोडू नका. तुम्ही सोडल्यानं जगावर उपकार होणार नाही. पण जे तरुण पोर आहेत, ज्याच्या ओठावर मिसरूनही फुटली आणि ते दारूच्या नांदी लागले, त्या पोराईले भीक मागतो मी आयुष्यात, तू या मायच्या दुधात दारू टाकू नको. ज्या मायनं 9 महिने 9 दिवस पोटात वागवलं, काय झालं? बंद पडलं काय? चालू इकडचं चालू आहे की बंद आहे? चालू आहे ना. भगत भाऊ इकडे या, एक पुस्तक देतो. क्या बात आहे. कोण्या गावावरून? राजुऱ्यावरून. वरुडचे आहे काय? आणि साऊंड कुठला आहे? इथलाच आहे काय? धन्यवाद. गावातल्या माणसाची किंमत केली त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. धन्यवाद. बसून जा. नाही तर आपला प्रॉब्लेम काय होते, तुम्ही आपण मराठी माणसानं तरक्की का नाही केली माहित आहे? तुम्ही आदर्श घ्या मारवाडी समाजाचा, आदर्श घ्या सिंधी समाजाचा, गुजराती समाजाचा, ब्राह्मण समाजाचा. ब्राह्मण समाजाचे लेकरं खारका बदाम कुटू कुटू खातात, आपले टुकू टुकू पायतात, आपले सोकले आगानं. तुम्ही मारवाडी समाजाचा माणूस पहा, एखादा जर तुटला खचला तर बाकीचे त्याला मदत करतात, पण त्याचं नुकसान होऊ देत नाहीत. आपला सख्खा भाऊ असते, त्याचं आपलं भांडण असते. त्याच्या वावरात बोर असते ना आपल्या वावरात बोर नसते. आपल्या वावरातलं पीक खराब होऊ देते तो, पण तरी पाणी देत नाही. सख्या भावाले मांग वळणारी अवलाद पैदा झाली आपली. कालची रामनवमी झाली. राम 14 वर्ष वनवासात गेले तर भरतानं पादुका ठेवल्या, पण तरी खुर्चीवर बसला नाही. सावतर भाऊ ज्या वेळेस 14 वर्ष राम वनवासात चालले होते, तर ज्या वेळेस राम वनवासात चालले होते, तर ज्या वेळेस राम, लक्ष्मण आणि सीता, जसं लक्ष्मणानं कधी विचारलं नाही ना ताराचंद भाऊ कोणाले? रामाले, की तू या हे कौन केलं? जसं पाऊल टाकलं रामानं, तसं लक्ष्मणानं त्याच्या पावलावर पाऊल ठेवलं. असं मला सतीश भाऊनं सांगितलं. म्हणजे मी आर्ग्युमेंटच नाही केली कधी. दोघही मित्र आम्ही सोबतच राहिलो. की दुःख अडवायला अनंत राऊत यांची कविता आहे. अनंत राऊत अकोला जिल्ह्यातील वेळा गावचे आहेत. मी त्या गावात लग्नाने गेलो तर मला एका जणानं आवाज दिला, म्हणे महाराज 2 मिनिटं इकडे येता काय आपल्या घरी? म्हटलं तुम्ही कोण आहात? म्हणे मी असा हो, तुमचं मी कीर्तन यूट्यूबवर ऐकलं, मला आवडलं. मग म्हटलं ठीक आहे. मग मी त्याच्या घरी गेलो, चहा पाणी केला माझ्यासाठी.
मग मला त्यानं सांगितलं म्हणजे मी अनंत राऊत कवी जे आहे त्याचा मोठा भाऊ आहो सख्खा. मी अनंत राऊत भाऊच्या घरी बसलो होतो. मला त्याची कविता फार आवडते ते की दुःख अडवायाला मित्र वनव्यामध्ये कारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये कारव्यासारखा दुःख अडवायाला उंबरासारखा दुःख अडवायाला उंबरासारखा मित्र वनव्यामध्ये कारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये कारव्यासारखा नाही जीवनभर कधी वाट चुकणार नाही जीवनभर कधी वाट चुकणार नाही जीवनभर कधी वाट चुकणार नाही जीवनभर कधी एक तू मित्र कर एक तू मित्र कर आरशासारखा मित्र वनव्यामध्ये कारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये कारव्यासारखा दुःख अडवायाला उंबरासारखा मित्र वनव्यामध्ये कारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये कारव्यासारखा. तुम्हाला प्रार्थना आहे कीर्तन 10 पावणे 10 सुरू झाला 11 बंद करेन पण पायाला तो फक्त ऐकून चालणार नाही. मावशी विनंती नवरा पेत असेल त्याला समजून सांग म्हणा उद्यापासून पेनं बंद कर. बरं हे बेवळे लय खतरनाक राहते पेते कमी अंगातच जास्त आणते आपल्या कोणी नांदीच लागत नाही. तू त्या लायकीचाच नाहीस तुझ्या नांदी लागेल कोण. एक बेवळं काल रात्री 12 वाजता आमच्या घराच्या बाजूला आलं फुल पेलेलं फुल आणि त्याच्या बायकोला आवाज देऊन आला रात्री 12 वाजता. बायको घराचे बाहेर आले म्हणे काय म्हणता म्हणे शानपणा करायचा नाही ज्यादा नको बोलू विचारलं तेवढंच बोलायचं. मग बायको म्हणे मग काय म्हणतो हाऊ मेनी टाइम इन वॉच. बायको म्हणे कॉकटेल झालं वाटते आज. हाऊ मेनी टाइम इन वॉच वाजली किती. यू अंडरस्टँड माय लँग्वेज. बायको म्हणे मराठीत बोलणं वाजले किती. बायको म्हणे 12 वाजले म्हणजे अब कुछ मीठा हो जाए. म्हणजे एवढ्या रातचं गोड काय खातं म्हणजे पैसे किती काही घे पैशाची कमतरता नाही पैसे किती काही घे पण शिरा कर आणि तोय शिरा तिखट कर. तुझी बायको म्हणे त्या बापानं खाल्ला का तिखट शिरा तुझ्या खानदानी तिखट शिरा खाल्ला कोण मला हे सांग. हा म्हणले शांतपणा नको पैसे किती काही पण शिरा झालाच पाहिजे पण तोही शिरा अर्जंट कर. बायको म्हणे शिरा तर नाही होणार मार एवढा खाशीनाच. हा म्हणे बायको ऐकत नाही सगळ्यात मजा नाही गेला डबल पिऊन आला. जसा पिऊन आला डबल तेवढ्यात गावातली लाईट गेली. यानं गडबडीत सरबडीत याचं घर दिलं सोडून हा दुसऱ्याच घरात समोरच्या घरी काहीच माहित नाही ॲटम काय आहे. जसा त्याच्या घरात बसला त्याच्या अंगणात होत्या म्हशी बांधलेल्या याचा पाय पडला शनावरण हा म्हशीच्या अंगावर. जसा म्हशीच्या अंगावर पडला यानं म्हशीच्या पाठीवर हात टाकला. म्हशीले म्हणते असं असते काय करलं मग शिरा. म्हैस म्हणते तुझा रॉंग नंबर लागला. अरे अधून कुच केलं राहिला म्हशीले. त्या म्हशीला लागे उई उई तिनं शपूट झटकणं सुरू केलं. शपूटता झटकता झटकता त्या म्हशीले म्हणे करते की नाही शिरा. जप फेकला म्हशीनं शिरा. जसा याच्या हातात शिरा आला हा त्या म्हशीले म्हणे तुला एवढा करायला सांगितला कोण. म्हणून प्रार्थना करतो तुकडोजी महाराज भजन लिहितात जब किने किसे जीता है तब तू शराब क्यों पीता है तब तू शराब क्यों पीता है.
तुम्हाला प्रार्थना आहे, दारू बिडी तंबाखू वाईट व्यसनाचा त्याग करा आणि आयुष्यात एकत्रित या गाव मंदिर करा. गावात पोपटराव पवाराचं गाव आदर्श झालं, हिवरे बाजार अण्णा हजारे राळेगण सिद्धी आदर्श झालं, चंदू पाटील मारकवार यांचं गडचिरोली जिल्ह्यातलं राजगड नावाचं गाव आदर्श झालं. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, एकत्रित या, एकजुटीनं राहा. जशा 2 खंजरे एका ठिकाणी आणले की याच्यातून काही वाद्य वाजते. याचे निर्माते आहेत 7 खंजरीचे सत्यपाल महाराज. 2 खंजरे एका ठिकाणी आणले की याच्यात ओरिजिनल खानदेशी ढोलक वाजते. चालता का लावणीच्या कार्यक्रमात? चालता काय? वा वा, एका मिनिटात घेऊन जातो तुम्हाला. अशी खानदेशी ढोलक वाजते याच्यात. 2 खंजरे एका ठिकाणी आणले की चला चालू होत आहे, सुरू होत आहे. अवघ्या 5 मिनिटात हिराबाई लोकनाट्य सादर करीत आहे सुरेखा पुणेकरांच्या आवाजात. भरगस्त लावण्यांचा जबरदस्त प्रोग्राम. सबसे कातील गौतमी पाटील एका मिनिटात घेऊन जातो. चला चालू होत आहे, सुरू होत आहे. गिरेगांनी गर्दी करा, गडबड करा. समोर बसलेल्यांना 40 रुपये तिकीट. असू नका, नगदी काढून ठेवा. तुम्ही वट्यावाले 350 रुपये तिकीट. तुम्ही इकडला VIP कोटा तुम्हाला 550 रुपये तिकीट अविनाश भाऊ. आणि जे माग बाल्कनीत आहेत त्याला 1000 रुपये तिकीट. आणि जे उभे आहेत त्यांना 2,000 सप्रेम भेट. चला चालू होत आहे, सुरू होत आहे. आवाज बसेल है पैसा सर्दी जुकाम हो गया. हे कला आहे, खंजाऱ्या वाजवणं कला आहे. काही वाद्य वाजते याच्यात. एक दिवस मी महादेवावर जाणारे ढपळं वाजवलं, ढपळं. तुमच्या गावातले जातात काय महादेवावर? ते गाणे मोठे सुपर म्हणतात. गिर झाले दिवस दरवर्षी तिचं ऑपरेशन झालंच नाही अजून. संभा करते नाव सदा भोले बाबा, करते नाव संभा करते नाव सदा भोले बाबा, करते नाव. काही वाद्य वाजते. एक दिवस संबळ वाजून पाहिला. संबळ आई उद्योग काही वाद्य वाजते. काही एक दिवस रेल्वेचा आवाज काढला. रेल्वे उतरावरून वाले. या रेल्वेत एक दिवस एक नवीन लग्न झालेलं जोडपं गेलं. नवीन लग्न झालं. हनीमून उतरावरून वाले. या रेल्वेत एक दिवस एक नवीन लग्न झालेलं जोडपं गेलं. नवीन लग्न झालं. हनीमूनले जायचं होतं ते इले. मग हनीमूनले कुठे चालता म्हणे? कुल्लू मनालीले जाऊ. मग कुल्लू मनालीले जाऊ, पण पहिले जायला लागेल म्हणे मुंबईले. पहिले जाऊ, तिथून एखादं विमान पकडून तिथून जाऊ. मग दोघंही नवरा बायको बसले चंद्रपूरच्या रेल्वेत. मग रेल्वे स्टेशनवर गेले. रेल्वेतून जा लागेल. आणि लग्न झालं होतं नवीनच. 1च महिना झाला. नवीन लग्न ज्याचं झालेलं राहते कमीत कमी तो 2-4 महिने तरी मोसम मध्ये राहते. पावडरचा 1 डबा जरी सांगितला तरी तो पुरी पेटी घेऊन जाते. कारण बचत गटाचे पैसे खिशात असतात.
आणि पाया लागायचे जमा झालेले असतात त्याच्यानं तो मोसम बोल तेरे लिए क्या लावू तू है तो मेरी जान है. मग ते गेले रेल्वेत. मग गर्दी होती भरपूर जागा नव्हती. मग त्याची बायको म्हणे पती देवा रेल्वेत गर्दी भरपूर आहे बसायला जागा नाही. हा म्हणे तू टेन्शनच घेऊ नको हे आलतं जत्रीतून यानं आणला होता एक डुप्लिकेट साप